एक मोठी बातमी आहे त्या बुलेटिनमध्ये छगन भुजबळांची एंजिओग्राफी करण्यात येणार आहे। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांची तपासणी करण्यात येणार आहे। तपासणीनंतर एंजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एंजिओप्लास्टी कुठे करणार हे मात्र कोर्ट ठरवणार आहे। कोर्ट आणि जेल प्रशासनाकडून हॉस्पिटल ठरवणार आहे। कोर्टाने हॉस्पिटल निश्चित केल्यावर एंजिओप्लास्टी होणार आहे। मोठी बातमी आहे त्या बुलेटिनमध्ये छगन भुजबळांची एंजिओग्राफी होणार आहे। रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रामनाथ, छगन भुजबळांची एंजिओग्राफी आणि त्यानंतर एंजिओप्लास्टी होणार आहे, नेमकं काय म्हटलंय कोर्टानं? अनिकेत, नक्कीच सुरुवातीला छगन भुजबळ जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर काही ज्या टेस्ट होत्या त्या जे रुग्णालयामध्ये होणं शक्य नव्हतं। अशात छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं। दरम्यान छगन भुजबळांची तपासणी केली असता छगन भुजबळांची एंजिओग्राफी करावी लागेल असं पत्र जे आहे हे बॉम्बे हॉस्पिटलने आता जे रुग्णालयाला पाठवलं आहे। मात्र ही एंजिओग्राफी जी आहे नेमकी कुठे करायची याचा निर्णय जो आहे हा कोर्ट आणि जेल प्रशासन जे आहे हे घेऊ शकता, अशी ही माहिती पुढे येते। सूत्रांकडून अशी माहिती मिळते। दरम्यान छगन भुजबळ यांच्यावर एंजिओग्राफी नेमकी कुठे केली जाईल याविषयी अजूनही निर्णय जो आहे हा कायम करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे नेमकं जे रुग्णालयात ही एंजिओग्राफी होणार का बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होणार हे उद्या किंवा परवा पुढे येऊ शकतं। नक्की रामनाथ, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर छगन भुजबळांची एंजिओग्राफी करण्यात येणार आहे। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांची तपासणी केल्यानंतर हा एंजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एंजिओप्लास्टी कुठे करणार हे मात्र कोर्ट ठरवणार आहे।